नमस्कार, मी पद्माकर पाटील. आजच्या सायंकाळच्या सत्रातल्या शेवटच्या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आणि ग्रुप बी चा हा सामना सुरू आहे. सिद्धार्थ चावरिया 11 विरुद्ध शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. चला तर बी ग्रुपमध्ये आत्ता फार मोठी चढाओढ आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसऱ्या स्थानावर आहे स्वराज्य वॉरियरचा संघ. आणि शेखर बिल्डरच्या संघाने जर हा सामना चांगल्या फरकाने जर जिंकला तर शेखर बिल्डरचा संघ दुसऱ्या स्थानावर राहू शकतो. अशामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स या संघाला धोका उत्पन्न होऊ शकतो. आणि स्वराज्य स्पोर्ट्स या संघाला असाच धोका एकदा दीपनगर येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत भेटलेला होता. 2 सामने जिंकून सुद्धा त्यांना बाद फेरी गाठता आलेली नव्हती. जर शेखर बिल्डर्स या संघाने जर हा सामना जिंकला तर मात्र स्वराज्य स्पोर्ट्सचा संघ या स्पर्धेतून बाद होऊ शकतो. ही शक्यता आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू आणि बोनस धावा. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. लेग बाईचा इशारा, अवांतर 4 धावा मिळत आहेत. कारण की बघा, आपण जर गुण तालिकेवर जर लक्ष दिलं तर खानदेशी वॉरियर्स, माफ करा, कंडारी वॉरियर्स 2 सामने जिंकलेला आहे, 1 हारलेला आहे, 4 पॉइंट्स. रणगती त्यांची स्वराज्य स्पोर्ट्स पेक्षा चांगली आहे. स्वराज्य स्पोर्ट्स या संघाने 3 पैकी 2 सामने जिंकलेले आणि 4 पॉइंट्स निशी .083 या नेट रन रेटने ते दुसऱ्या स्थानावर आहे. तर शेखर बिल्डर्स आता हा तिसरा सामना खेळतोय. हा सामना जरी ते जिंकले तरी माझ्या मते ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. तर आता भरपूर संघांनी आपले देव पाण्यात ठेवलेले असतील, कारण की हा सामना या ग्रुपसाठी निर्णायक सामना आहे. चार चेंडू 7 धावा. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ॲडव्होकेट सचिन मराठे आणि राहुल कदम यांचा संघ. यावेळेस पहिला षटकार संदेश राजपूत. संदेश राजपूतने या षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावल. यावेळेस पायाने अडवण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल. पहिलं षटक संपलेलं आहे. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 14 धावा. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे सिद्धार्थ चावरिया 11.
पूल करण्याचा प्रयत्न. आणि 3 धावा आणि धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. प्रदीप आता स्ट्राईकला असतील. अत्तर मुजावरचा हा लो फुल टॉस आणि चेंडू वन बाउन्स सीमा पार मिळतोय. बीपीएल अर्थात भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, माफ करा चौकार. तर 4 धावा मिळतील. वन बाउन्स चौकार, मिडविकेटच्या दिशेने टोलवलेला फटका. आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग द कार्पेट, जमिनीला चिरत लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळतीये आणि या एका धावेने आता स्ट्राईक रोटेट होते. संदेश राजपूत आता स्ट्राईकला असतील. एक षटकाराच्या मदतीने 10 धावांवर फलंदाजी करतायत शेखर बिल्डर. 22 धावा बिनबाद 22. दुसरं षटक सुरू आहे. अर्थात पॉवर प्लेचे अजूनही 3 चेंडू शिल्लक. बोल्ड झालेले आहेत संदीप राजपूत. बोल्ड अत्तर मुजावर. 22 वर पहिला झटका शेखर बिल्डर संघाला. भुसावळ प्रीमियर लीग पॉवर्ड बाय नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. गणी राठोड आपलं खातं उघडतायत. स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. डॉक्टर मनीष चौधरी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. ओ हो जबरदस्त आसमानी फटका, हवाई फायर. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषा पार आणि मिळतोय भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. टॉस का बॉस चे प्रायोजक शिकागो पिझ्झा अँड नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. तर शिकागो पिझ्झा यांच्या तर्फे आज सर्वांसाठी ऑफर आहे. 79 रुपयात आपण पिझ्झा घेऊ शकतात. आणि खेळाडूंसाठी खास ऑफर आहे. एक कुपन आपल्याला मिळेल. ते कुपन आपण शिकागो पिझ्झा येथे घेऊन जाऊन तोच पिझ्झा 30 रुपयात घेऊ शकतात. तर नक्कीच या योजनेचा आपण लाभ घ्यायचा आहे. कुणाल चनाडे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला असतील गणी राठोड. सुपर 4 आणि विकेटचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. पंचांचे हात जमिनीला समांतर. याचा अर्थ म्हणजे 1 धाव अवांतर. वाईडचा इशारा. या एका अवांतर धावेने धावसंख्या 30 द लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा पाचोऱ्याचा स्टार खेळाडू कुणाल गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम मोहाडी.
ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला फटका, कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. ठाकरे चिकू या चेंडूला अडवत आहेत. द मॅन फ्रॉम भडगाव, भडगावचा हा खेळाडू. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, हिरोडकर सराफ, किड्स गुरुकुल. ओ हो, खडे खडे उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न. बघा, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क आवश्यक असतं. या ठिकाणी फुटवर्क दिसलेलं नाहीये. किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी कॉर्नर, डिव्हाइन टॅटू, हाजी समद अली वेलनेस सेंटर. ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात पुन्हा एकदा चिकू, अनिरुद्ध ठाकरे. विनिंग ट्रॉफी जी प्रायोजित केलेली आहे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य आणि भुसावळ नगरीचे लाडके आमदार संजय भाऊ सावकार यांनी. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफींचे प्रायोजक सुजित दादा हेमराज भोळे, नगरसेवक नगर परिषद भुसावळ. चांगला फटका आणि चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. मिळतोय भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक फेअर डिलिव्हरी. चला, बॉल पुरवायचा आहे.
राकेशचा हा शॉट आपल्यांचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार मिळतोय षटकार. हॉटेल प्रीमियर या षटकाराचे प्रायोजक. चला टीमची आता 50 पार झालेली धावसंख्या 59 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. हो यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. अक्षय तरदे आता यश त्यांच्या मागे. राकेश डागोर यांचं हे महागडं षटक आता संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती 59 धावा 1 गडी बाद. गोलू चावरिया आणि राहुल कुऱ्हाडे या 2 लोकांनी एक जबरदस्त विकेट बनवलेलं आहे भुसावळ प्रीमियर लीगचं आणि खोऱ्याने धावा येत आहेत. यावेळेस उंच आणि खूप दूर एलिवेशन आणि डिस्टन्स पूर्ण केलेला आहे. लंबाई ऊंचाई और दूरी पर्याप्त और या ठिकाणी आलेला आहे षटकाराचा इशारा. या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. हो यावेळेस खोदून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळतीये आणि या एका धावेने आता धावसंख्या पुढे सरकतीये. 68 धावा 68. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. कुणाल चनाडे गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने आणि मिसफिल्डचा चौकार. या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावल. एकोणसत्तर धावा झालेले आहेत. पाच षटकांची समाप्ती 72 धावा. एक गडी बाद. इम्पॅक्ट प्लेयर शिवा
ओके, तर गणी राठोड यांना डिक्लेअर्ड आउट करण्यात आलेलं आहे. शिवा परदेशी यांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. स्ट्राईकला असतील प्रदीप. ओ प्रदीप यांनी या चेंडूला उंचावून टोलवण्याचा प्रयत्न केलेला होता. 16 चेंडू 44 धावांची जबरदस्त खेळी केलेली आहे प्रदीप यांनी. तिसरा फलंदाज आता तंबूत परततोय प्रदीपच्या रूपात. कुणाल चनाडे यांनी झेल टिपलेला आहे. तर प्रदीप कॉट, कुणाल बोल्ड, अत्तर मुजावर आणि आता अभिषेक पाटील जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. चौऱ्याहत्तर धावा, 3 गडी बाद, 74 द लॉस ऑफ 3. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. अभिषेक पाटील या सिंगलने आपलं खातं उघडत आहेत. कुणाल चनाडे काउस कॉर्नर कडून धावत येत आहेत, चेंडू अडवत आहेत. रवी बारसे यांचं चांगलं बॅकअप. तर 2026 मध्ये आपण भरपूर स्पर्धा बघणार आहोत आणि मागच्या क्रिकेटच्या सत्रामध्ये ओ हो फटका फसलाय. चेंडू उंच आणि राकेश पोहोचू शकलेले नाहीये. चला 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत शिवा परदेशी यांनी. स्ट्राईकला असतील अभिषेक पाटील, सामना करतील अत्तर मुजावर यांचा. लो फुल टॉस गॅपला भेट देण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मिळते. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर पिच चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमा रेषा पार. मिळतोय भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. सहा षटकांची समाप्ती, 85 धावा, 3 गडी बाद. आडव्या बॅटने संपर्क तितका चांगला झालेला नाहीये. अभिषेक पाटील यांना कुणाल चनाडे यांनी टिपलेलं आहे.
चला ऍक्शन चेक केली जाईल. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू आणि फलंदाज परतलेत. अनिरुद्ध ठाकरे गोलंदाजी मार्कवर आणि आता नवीन फलंदाज किरण कदम. डॉट बॉल. आणि किरण कदम यांनी प्रत्येक षटकार जर टोलवला तर प्रत्येक षटकारासाठी मयूर पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक असेल किरण कदम यांना. आणि हा पहिला षटकार आलेला आहे किरण कदम यांच्या बॅट मधून. जबरदस्त हिटर म्हणून ओळखले जातात किरण कदम. पोलार्ड या नावाने सुद्धा किरण यांना ओळखलं जातं, किरण पोलार्ड. आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. 91 धावा, 7वं षटक सुरू आहे. किरण कदम यांनी षटकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. अनिरुद्ध ठाकरे अर्थात चिकू मॅन फ्रॉम भडगाव गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, पंचांचे हात दोन्ही जमिनीला समांतर. याचा अर्थ एक धाव अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात, वाईडच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि या एका धावेने धावसंख्या आता पुढे जाते 92. यावेळेस चेंडू अतिशय बारीक झालेला दिसलेला आहे, परंतु झेल होता, झेल सुटलाय आणि किरण कदम यांना 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळतात शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाला. पुन्हा एकदा हवाई फायर. ओ, यावेळेस सुद्धा षटकाराचा इशारा आलेला आहे. या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. किरण कदम ऑन फायर. 4 चेंडू 14 धावा. ऑन द टोस फ्लिक करण्याचा प्रयत्न, ड्रिफ्टिंग डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. 101 धावा आता फलकावर लागलेल्या आहे शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाच्या. चला मित्रांनो, वेळेचं भान ठेवायचंय, सामना फटाफट खेळवायचा आहे. शेखर बिल्डर संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय हा डाव संपल्यानंतर लगेच. बुंद्यात टाकलेला चेंडू. 7 षटकांची समाप्ती. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 101, लॉस ऑफ 4. बाद होणारे फलंदाज आहेत प्रदीप
स्कॉट कुणाल चनाडे बोल्ड अख्तर मुजावर 44 धावा केलेल्या होत्या. प्रदीप यांनी 17 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने. संदेश राजपूत यांनी षटकाराने चांगली सुरुवात केलेली होती, परंतु मोठा डाव ते खेळू शकलेले नाहीये. 10 धावा त्यांनी केलेल्या होत्या. गणेश राठोड 12 चेंडूत 13 धावा. शिवा परदेशी 9 धावा अजूनही खेळत आहेत, स्ट्राईकला आहेत. आणि अभिषेक पाटील हे 2 धावांवर बाद झालेले आहेत. किरण कदम 5 चेंडूत 14 धावा. फटका उंच गेलेला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. लॉंग ऑफच्या दिशेने 2 धावा पूर्ण करतील फलंदाज अर्जुन मात्रे. या डावातलं शेवटचं षटक घेऊन आलेले. शिवा परदेशी स्ट्राईकला असतील. शॉट ऑफ प्लेन फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा पार. मिळतोय भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. 109. चला शेवटचे 4 चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. सर्कलच्या आत चेंडू टप्पा खातोय. व्हॅकंट एरिया आहे. गोलंदाज धावतायत. दरम्यान फलंदाजाकडे वेळ आहे 2 धावा घेण्याचा. 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 1-1-1. लॉस ऑफ 4. नेल्सन. फटका उंच आणि तितकाच दूर. डिस्टन्स अँड एलिव्हेशन प्रॉपर. हिट ओव्हर द काउस कॉर्नर. चेंडू जातोय सीमा पार. भुसावळ प्रीमियर लीग 2026 चा हा ब्रँडेड षटकार. हॉटेल प्रीमियर या षटकारांचे प्रायोजक. ऑन साइडला फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. मिसफिल्ड अनिरुद्ध ठाकरे यांच्याकडून. 2 धावा. आणि बघा बॉडी लँग्वेज अशी दिसते टीम सिद्धार्थ चावरिया या संघाची. शोल्डर डाऊन झालेले दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर पारोचे यांचं. 8 षटकांची समाप्ती. शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाने 120 धावा केलेल्या आहेत. आणि सिद्धार्थ चावरिया 11 या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 121चं. 121 धावांचं लक्ष असेल सिद्धार्थ चावरिया 11 या संघाकडे. आणि जसा दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होईल छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज. मुलुक मैदान तोफ छत्रपती संभाजीनगर. एक युवा कॉमेंटेटर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने सर्वांचं मन मोहित करणारे सौरभ सिंग राजपूत. ओव्हर टू यू मिस्टर सौरभ.
तर नमस्कार खानदेशकरांनो, तुम्ही भुसावळ प्रीमियर लीगचा तर मजा घेतच असाल. त्यासोबत आम्ही भुसावळचे पोरं आम्ही इंस्टाग्राम वरती कॉमेडी कंटेंट क्रिएट करतो आणि आमच्या व्हिडिओला बघण्यासाठी माहिती ना काय करायचं. अडवतील डॉट बॉलच्या मदतीने. इकडे मात्र सुरुवात होताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. रवी बारसे जे मात्र सलामीला आलेले आहेत. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. धावा स्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र जी की मिळताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेच्या मदतीने पहिली धाव इकडे मात्र स्कोर काढवे लागत असताना बंटी भाऊ कापडणे यांच्या वतीने जर बघितलं तर राकेश 3 षटकार लगावतात 3 बॉल मध्ये, तर 2100 रुपयांचा पुरस्कार. एक ओव्हर मध्ये जरी 3 षटकार आले राकेश यांच्या वतीने, तर बंटी भाऊ यांच्या वतीने जर बघितलं तर 2100चा पुरस्कार आहे. यावेळेसचा बॉल मिस टाइम, फटका मात्र हवेत. हो हो हो, प्रयत्न मात्र भरपूर केला. हालाकी क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येत आहे. धावा स्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या की पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढते. 3 धावा इकडे मात्र स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉइंट्स टेबलच्या दृष्टिकोनाने फार महत्वाची आहे ही मॅच. यावेळेस साई बॉल अलॉंग दी कार्पेट, राकेशच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार आउट ऑफ दी बाग. 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावा संख्या मात्र 7 वरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलरलेनचा चेंडू होता अलॉंग दी कार्पेट, मात्र त्याला ड्राईव्ह करत असताना डीप मिड विकेटला मात्र चौकार वसूल केलाय. राकेश यांच्यासाठी 2100चा पुरस्कार बंटी भाऊ यांच्या वतीने लागलेला आहे. जर 3 षटकार आले तर. स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर हलकासा बाहेर राहिला आहे बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण झालंय. 1 ओव्हर 7 रन बिनगडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. फार गोष्टींसाठी आजचा दिवस मात्र आठवणी ठेवला जाईल. पण आजच्या दिवसाची जर काही हायलाइट आहे सध्याच्या घडीला, तर भरत राजपूतने केलेली बॅटिंग आणि आकाश गोलू यांनी केलेली गोलंदाजी. हे 2 खेळाडू मात्र आज जर बघितलं तर खासे चर्चेत राहिलेत. शेखर बिडकॉन संघाकडनं देखील चांगला परफॉर्मन्सेस आपल्याला सुरुवातीच्या दोन्ही मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. ज्यारीत्या शिवा परदेशीने बॅटिंग केली होती. लाजवाब 5 षटकार जे मात्र त्यांच्या बॅटमधनं आले होते. त्याचबरोबर इतर गोलंदाजांनी साथ त्यांना दिली होती. रवी बारसे पिक केलं आणि इकडे मात्र बाउंड्री लाईनला सरळ टिक केलं. पंचांचा इशारा, वाघाची दाढ आणि फोडलाय पहाड. धावा मिळतील 6.
रवी. सध्याच्या घडीला गोलंदाज संदेश च्या विरोधात एकच संदेश मात्र सांगतात आहे. 6-6-6 6चाच पाडा इकडे मात्र पकडलाय. 4 बॉल मध्ये बघता बघता 24 धावा आल्यात आणि टीमची रन संख्या 31 रन. अजूनही जर बघितलं तर 38 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 90 ची गरज आहे. शॉट चेंडू 5व्या क्रमांकाचा येतोय की काय? पंचांचा इशारा बघण्यालायक राहील काय? आणि इकडे मात्र पंचांनी कळवलंय इट्स अ वेलकम बाउंड्री. चौकार 4. वन बाउन्सची वॉर्निंग इकडे मात्र दिली गेली आहे. काय बॅटिंग केली आहे रवी बारसे. नक्कीच 7 बॉल मध्ये बघता बघता 29 वर जे मात्र आपल्याला पोहोचताना पाहायला मिळालेत. या षटकात जर बघितलं तर 5 बॉल मध्ये तब्बल 28 धावा त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठल्या. जबरदस्त चौकार पाहायला मिळाले, षटकार पाहायला मिळालेत. प्रयत्न करतीये टीम सिद्धार्थ चावरिया 11. शेवटपर्यंत मात्र नक्कीच किल्ला लढवला गेला पाहिजे. यावेळी बॉलही स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे, स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे. 2 चौकारांच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. तब्बल 32 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 2 ओव्हर 39 बिनगडी बाद. 2 ओव्हर 39 बिनगडी बाद. 36 बॉल 82 ची गरज आहे. चला बंटी भाऊ यांच्या वतीने बक्षीस कायम आहे. राकेश यांच्यासाठी 3 षटकारांचं तब्बल 2100 रुपयांचा पुरस्कार बंटी भाऊ यांच्या वतीने देण्यात येईल. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवा परदेशी. कोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय. अपील मात्र नक्कीच इकडे हालाकी फेटाळलंय. पंचांनी अपीलला डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू इकडे मात्र जो की हाताळला गेलाय. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता. बॅट आणि बॉल मध्ये जर बघितलं तर तितकं काही प्रॉपर कनेक्शन झालं नाही की धावा मिळतील. चेंडू मात्र कीपर पर्यंत कॅरी झालाय. ओहो हो चांगला चेंडू, चांगला चेंडू बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. इथे देखील जर बघितलं तर संपर्क तितका काही खास होत नाहीये. लागोपाठचे जर बघितलं तर 2 चेंडू इकडे मात्र आपण बघतोय निर्धाव जे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देतात आहे शिवा परदेशी. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेटला मात्र तिकडे फिल्डर आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील 1 धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र 40च्या स्कोर वरती. फुलाल्यांचा बॉल याही वेळेस आता मात्र फिल्डरला शोधून काढलाय आणि जेल मात्र इकडे झालाय. रवी यांच्या वादळी खेळीचा अंत. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर थोडीशी घाई करा. रवी बारसे यांच्या वादळी खेळीचा अंत होताना पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने उडून मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र तिकडे होते आणि जेल मात्र तिकडे टिपला गेलाय. अनेक गोष्टींसाठी आजच्या दिवसाची मात्र चर्चा आहे. बट भुसावळ प्रीमियर लीगचा थरार नक्कीच म्हणावं लागेल की आता सुरू झालेला आहे. येणारे 4 ते 5 दिवस षटकार चौकारांची आतिषबाजी क्रिकेटमध्ये दिवाळी इकडे साजरी केली जाईल. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर धावस्वरूपी जर बघितलं तर अक्षत तरदे. आपण मात्र नक्कीच कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. आपला मोबाईल इकडनं नक्कीच घेऊन जायचा प्लीज. फुलाल्यांचा चेंडू याही वेळेस काय गोलंदाजी केली आहे. शिवा परदेशीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. शेखर बिडकॉन 1 धाव केवळ खर्च केली आहे. 1 विकेटही मात्र मिळवली आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 40 1 गडी बाद. 3 ओव्हर 40 रन 1 गडी बाद. 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी 81 ची गरज. बक्षीस इकडे मात्र कंटिन्यू आहे. राकेश भाऊ तुम्ही फक्त मारा. बंटी भाऊ म्हणतात तुमच्यासाठी पूर्णपणे 2100चं बक्षीस तयार आहे. आणि 1 बॅट पण आता त्यांनी मात्र बक्षीस वाढवली आहे. तर बघता बघता आता 1 बॅट आपण बघतोय तशी 3000 ला मिळतीच. तर 5000चं बक्षीस पूर्णपणे इकडे झालेलं आहे. आता
ते फक्त म्हणतात आहे राकेश भाऊ तुम मारो हम तुम्हारे साथ है. ओ यावेळेस गतीचा अंदाज आला नाही, बॅकफुटवरनं खेळला, इकडे काय धावबाची संधी. हालाकी फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील एक धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली. हलक्या हातांनी फक्त टॅप केलं होतं. एक धाव मात्र तिकडे चोरली आहे. रन संख्या एका धावेच्या मदतीने 41 वर जातीये. अजूनही जर बघितलं तर 29 बॉल 80चं समीकरण आहे. चेतन राजपूत आता मात्र गोलंदाजी मार्गवर दाखल होत असताना पुढच्या षटकात 41 वर एक स्कोर. स्विंग अँड मिस, सरळ मात्र चेंडू बॉलर टू कीपर. अजून एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी आहे. आता मात्र नक्कीच जर बघितलं तर लाईन अँड लेंथ जी मात्र मिळाली आहे. एक षटक जे मात्र नक्कीच आपण बघितलं त्याच्यात रवी बारसे अक्षरशः बरसले होते, पण बाकी कोणत्या गोलंदाजाला त्याच्यानंतर मात्र एवढा काही खास धावा आलेल्या नाहीयेत. याही वेळेसचा बॉल बॅटवर तितका काही खास आला नाही. डीप मिड विकेटला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावा संख्या मात्र पुढे जाईल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 42 धाव मात्र स्कोर काढू लागतात आहे. राकेश यांच्यासाठी बक्षीस कंटिन्यू आहे. एक छक्के पे कितने 2100, प्रत्येक षटकारासाठी 2100चा पुरस्कार. क्लीन बोल्ड इकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळते आणि फलंदाज मात्र बाद आहे. OUT आउट, धक्का क्रमांक 2. विकेट मात्र येताना पाहायला मिळाली आहे. सरळ मात्र पायात चेंडू टाकला होता आणि राकेश यांना मात्र परतावं लागतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अक्षय अत्तरदे मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅच ज्या रीत्या सुरू आहे सध्याच्या घडीला, प्रेक्षक देखील जे आता बसलेले होते तेही मात्र आता सगळे उठून उभे राहतात आहे, कारण की सामन्याचं पारडं नक्कीच त्यांना असं वाटतंय झुकलेलं आहे. बट क्रिकेटचा हा खेळ आहे, याच्यात कधी काय होईल याचा नेम नाही. चांगलीच प्रेक्षकांची गर्दी देखील मात्र आपण बघतोय या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक जण इकडे मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय आज पहिल्याच दिवसामध्ये. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील मात्र इकडे मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाईल. उद्याचा दिवसही फार महत्वपूर्ण राहील, कारण की उद्याही 4 संघ दाखल होतील. उद्याही 2 संघ मात्र आपण बघतोय नक्कीच बक्षीस पात्र फेरी जे की गाठताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि उद्या 7 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 7:30ला 7:15ला टॉस होईल आणि 7:30ला पहिला बॉल पडेल. यावेळेस साही बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला तिकडे मात्र खेळाडू तैनात. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर इथे देखील एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना चला नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवर. 4 ओव्हर 44 गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आता प्रदीप यांना पाचारण करण्यात आलंय. स्विंग अँड मिस, खाली राहिला बॉल, बॅट फिरली बट संपर्क तेवढा काही कासा झालेला नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजन समितीने फार मेहनत मात्र या संपूर्ण आयोजनासाठी घेतलेली आहे. सर्वांचं तिकडे कौतुक झालं पाहिजे. अक्षय भाऊ असतील. यावेळेसचा बॉल हवाई फायर, बॅटचा फेस ओपन करून काही तिखट फटके इकडे दाखवण्याचा इरादा आणि समोरच्या दिशेने मात्र षटकार 6 सिक्सर. रन संख्या मात्र 50 वरती. सहा धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 50 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. हो इकडे मात्र मिसफिल्ड होत असताना षटकारा पाठोपाठ चौकारही येतोय. अजूनही मॅच मध्ये 21 बॉल मध्ये 67 ची गरज आहे. रन संख्या मात्र इकडे वाढत असताना या 4 धावांच्या मदतीने 54 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करत मात्र कुणालने हा फटका खेळला होता. याही वेळेसचा बॉल, आता काय किती OUT आउट, फलंदाज बाद.
झेल मात्र तिकडे झालाय, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आलेत. OUT आउट, फलंदाज बाद. चला, धक्का मात्र इकडे लागलेला आहे. 54च्या स्कोरवर तिसरा धक्का. याही वेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे एक धाव मात्र मिळेल. नक्कीच ज्या रीत्या मॅच सुरू आहे, सुभाष भाऊंची स्माइल खूप काही सांगून जाती आहे. सिच्युएशन सध्याच्या घडला मात्र अंडर कंट्रोल आहे. रवी भाऊ देखील म्हणताय ही स्माइल का राज एक ही आहे की टीमचं पारडं मात्र जड आहे. रिवाचा प्रयत्न आहे. धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव इथे मिळेल. षटक मात्र पूर्ण होत आहे. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण. 5 ओव्हर 55, 3 गडी बाद. शेवटचे 18 बॉल 66. 18 बॉल 66. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर हालाकी या चेंडूच्या मागे आणि इकडे मात्र अक्षयच्या बॅटमधनं चौकार. 4. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढत असताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. 59 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर काढू लागताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. कलात्मक फटका इकडे मात्र खेळलाय. प्रयत्न करावे लागणार आहेत अक्षयला. यावेळेसचा बॉल हलकासा लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. रेफरल इकडे मात्र जो की घेतला गेलाय. येस, फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की दिला गेलाय. आणि यस, 85% ऑफ शिकागो पिझ्झा. नक्कीच प्रत्येक जण इकडे मात्र त्या ऑफरचा आस्वाद घेत असताना दरम्यान काय वन्स मोर अजून एक सिक्सर. रन संख्या मात्र 65. 15 बॉल 56 ची गरज आहे. पासष्ट वर 3 स्कोर. ओहो, स्कूप करण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्नांना इकडे मात्र यश मिळालंय. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढतीये. 73 धावा स्कोर काढवा लागतात आहे. रन संख्या 69 वर. ओहो, फ्लाइंग स्लिपला खेळाडू चेंडूला अडवतील.
षटक मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल डॉट बॉलच्या मदतीने. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 13 बॉल मध्ये 52ची गरज आहे. 13 बॉल 52. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. यावेळेसचा बॉल डीप पॉइंटच्या क्षेत्रात. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक धावतात आहे. अडवलाय राऊडी राठोड. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव मिळाली आहे. 6 ओव्हर 70 3 गडी बाद. शेवटचे 12 बॉल 51 ची गरज आहे. 12 बॉल 51. हो, यावेळेस काय मारलाय रिव्हर्स. अक्षय अत्तरदे आपल्या तर्कश मधले काही तीर इकडे दाखवत असताना रिव्हर्सचा फटका सीमारेषा बाद. 6 धावा षटक. षटकार इकडे मात्र आलाय. अक्षय अत्तरदे जबरदस्त बॅटिंग करताय सध्याच्या घडीला. टीमची रन संख्या मात्र वाढली आहे 76 वरती. याही वेळेस हो पडून मारलाय. फॉलिंग स्वीप. गणेश जोपर्यंत चेंडूवर पोहोचतात आहे, क्या बात आहे. गणी देखील म्हणताय समोर बादली एक्सप्रेस आहे तर काय झालं, मी देखील मोहाडीचा राऊडी राठोड आहे. सहजासहजी इकडे मात्र बाउंड्री जाऊ देणार नाही. 10 बॉल 43. 10 बॉल 43 ची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील तिकडे मात्र केली गेली आहे आणि पंचांचा बोट देखील आकाशाकडे. अक्षय अत्तरदे इकडे मात्र बाद होताना पाहायला मिळत आहे. OUT आउट. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. हो इकडे काय वेस्ट साइडच्या वरचा नो बॉल इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. यावेळेसचा बॉल फ्री हिटच्या बॉलला टोलावलाय. समीकरण बदलत आहे. आता 8 बॉल मध्ये 35 ची गरज. चला षटकार आलाय. मॅच अजूनही जर बघितलं तर मॅथमॅटिकली पूर्णपणे जिवंत आहे. प्रयत्न इकडे मात्र करावा लागणार आहेत फक्त बॅटर्सला. 8 बॉल 35. आउटसाइड द बॉफ इकडे मात्र चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र कीपर कडे. 86 वरती 4 स्कोर. 7 बॉल 35 रन. शेवटचा बॉल. शेवटच्याही बॉलला मात्र हलक्या हाताने इकडे स्टिअर करत एक धाव इकडे मात्र मिळून जाईल आणि दुसरीचा कॉल दुसरी देखील मिळताना पाहायला मिळतीये. तर चला शेवटचे आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी समीकरण 33. 6 बॉल 33.
चला शेवटचे 6 बॉल विजूभाऊ मराठे. धाव स्वरूपी जर बघितलं तर सिंगल इकडे मात्र जी की त्यांनी आपल्याला पाहायला मिळते. फुलल यांचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रात, फिल्डर मात्र धावताय आणि चेंडू मात्र सीमारेषा पार जातोय. डीजे डीजे यस, वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र विचारणा केली आहे तिसऱ्या पंचांकडे. नो बॉलचा कॉल इकडे मात्र दिला गेलाय. तर नो +4 अशा 5 धावा जुळतील. फ्री हिट राहील समीकरण. 5 बॉल 27. याही वेळेसचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. हालाकी फिल्डर मात्र तिकडे आहेत. एकच धाव इकडे मात्र मिळेल. आणि इकडे मात्र झेल टिपला गेलाय. लाजवाब. बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक होते. ओयुटी आउट. चांगला झेल तिकडे मात्र टिपलाय आणि ऑलमोस्ट मॅच आता मात्र झुकलेली आहे शेखर बिडकॉन या संघाच्या वतीने. समोरच्या दिशेने मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र तिकडे होते. चांगला झेल तिकडे मात्र त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. फुलाल यांचा बॉल. याही वेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चला शेवटचा बॉल. किती बॉल किती झाले? 4 झाले. 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत. येस येस येस. झेल मात्र इकडे झालाय. अजून एक गडी इकडे मात्र बाद होतोय. चला बॅटर लवकर चला. चला बॅटर, 1 बॉल बाकी आहे. लवकर चालायचंय. चला धाव स्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र डॉट बॉल येईल आणि याच बरोबरीने शेखर बिडकॉन हा संघ इकडे मात्र विजयी राहतोय. अभिनंदन संपूर्ण टीमचं. हार्ड लक टीम. सिद्धा चावरिया 11 प्रयत्न मात्र चांगला केला, पण नक्कीच प्रयत्नांना जसं पाहिजे तसं यश मिळालेलं नाहीये.